हाय गाईज, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते। तर आता सकाळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता झाडे बघा किती हलत आहेत, कारण पाऊस सकाळीच चालू झालेला आणि वारा पण खूप होता। रात्रभर पाऊस पडत होता आणि लाईट पण गेलेली, त्याच्यामुळं झोप पण आमची जास्त नाही कमीच झाली। तर आम्ही उठलो कसे बसे, सकाळी अर्धी झोप झालेली आहे आमची, तर काय करणार, सकाळी उठावं लागतेच काम करायला। त्याच्यामुळं सगळं काय ते आंघोळ वगैरे झाली, बाकीचं आवरलं, मग नाश्ता वगैरे केला, चहा पिला, चहाबरोबर टोस्ट खाल्ले। बघा इकडे आमची वैभू पण टोस्ट खाते चहासोबत। तर वैभूला सांगितलं हाय करतं, वैभू काय हाय करायला मागं नाही। चहा पिऊन झाली आणि तो तर सकाळचा माझा कपड्यांचा बोजा, तर मी चालले आता कपडे धुवायला। तरी ते आमचा तनू झोपला आणि मिस्टर गेले तिकडे रशी काढायला, कारण रशी आमची दिवस झाले रशी पावसातच भिजत होती, तर ह्यांच्या मागं खूप लागलेले, पण आमच्या मिस्टरांना काय टाइमच नव्हता। तर आज सूर्य कुठून उगवला काय माहित, तर आज सुचलं त्यांना की रशी काढावी आणि बायकोला द्यावी। तर ते पाऊस असल्यामुळे तर मी कपडे टाकत नव्हते, म्हणून त्यांना म्हटलं की रशी काढून इकडे बांधा, म्हणजे इकडे टाकता येईल कपडे, कारण पावसामध्ये कपडे टाकले तर पावसामध्ये भिजतात कपडे। तर मिस्टर गेले वरती म्हणजे दुसऱ्या मालावरती गेले। तर अशी आम्ही उन्हाळ्यात बांधलेली, तर आता त्याचा उपयोग होत नाही कारण पाऊस खूप पडायला लागलाय, त्यामुळे ते काढावं लागतंय। आणि ही रशी आणलेली आम्ही विहिरीसाठी, तर नळाचं पाणी आम्हाला 24 तास असल्यामुळं का आता विहिरीचा वापर होत नाही, म्हणजे आम्ही विहिरीचं पाणीच काढत नाही, त्यामुळे म्हटलं की आता रशी काढूनच घ्यावी। आणि इथे बघा मिस्टरांचे गुडघे खूप दुखत आहेत, त्याच्यामुळे ते बसले का त्यांना उठता येत नाही, तर खूप त्रास होतो। आणि बघा त्यांचा मूड झालाय चांगला डान्स करायचा, तर मी त्यांना म्हटलं की खाली येऊन डान्स करा, वरती नका करू, कारण वरती खूप रिस्की आहे। त्यानंतर मग मी घेतले कपडे पावडरमध्ये भिजू घालायला, कारण म्हटलं की आधी पावडरमध्ये भिजू घातले चांगले की मग कपडे पटापट होतात। तर वैभव हाय करत होती, तर माझं कपडे भिजवण्याचं काम चालू होतं आणि पाऊस नव्हता, तोवर म्हटलं की पटकन आवरून घ्यावं। बाहेर पाऊस पडतोय, आपल्याला असं वाटतं की घरात बसावं, पण लहान बाळांचं असं असते की बाहेर पावसात खेळत राहतात। तर आमची वैभू कंटिन्यू बाहेर खेळत राहते। तर इथे बघा राणी आले खेळायला वैभूसोबत। तर त्यानंतर कपडे धुवून झाले माझे आणि वाळत टाकत होते बाहेर। रशी अशी बांधली मिस्टरने, त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत रशी बांधली। मिस्टर म्हणतात की किती कपडे टाकायचे तेवढे टाकून घ्या आता। आणि वैभूची बघा भाजी, वैभूने भाजी बनवली, ते तिचे पप्पा टेस्ट करत होते। तर वैभूचं असं दिवसभराचं खेळणं असते जेवण बनवायचं। तर इकडे पण या बाजूला कपडे टाकत होते, कारण टाकीच्या इथं टाकू शकत नव्हते कारण तिथे पाणी गळतं। तर इथं मला तुम्ही म्हणाल की केस कशाला भूतासारखे सोडले तिने, पण मी पावसामध्ये भिजले, मग अशी भरपूर पाऊस पडला कपडे धुताना, आणि त्यानंतर भांडी घासले तर पाऊस भरपूरच आला, त्यामुळे भिजून गेले। तर दुपारचे जेवण बनवायचं होतं, तर मी इथे आमटी बनवायला घेतली, अंड्याची आमटी बनवायची होती आणि साध्या पद्धतीनेच अंड्याची आमटी बनवली, जास्त काय कुटाणा केला नाही त्याच्यामध्ये, साध्या